नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव महेश ऋषी. टेक्नोआमेज अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन सिरीज, ज्या सिरीजचं नाव आहे कोर जावा. जर आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये जावा मध्ये करिअर करण्याची संधी पाहत असताल तर ही सिरीज आपल्यासाठी आहे. तर ह्या सिरीज मध्ये आपण काय पाहणार आहोत, द बिगिनर्स पासून ते ॲडव्हान्स लेवल पर्यंतचे सगळे पूर्ण पार्ट्स या सिरीज मध्ये आपण सगळं पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत. तर ह्या सिरीजला कंटिन्यू पुढे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून इथून पुढचे जे अपडेटेड व्हिडिओ येत जातील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर मित्रांनो, आपण या सिरीज मध्ये कोणता सिलेबस पाहणार आहोत, काय कंटेंट पाहणार आहोत, आपण इथे पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की इंट्रोडक्शन टू जावा, म्हणजे जावाचं इंट्रोडक्शन आपण करून घेणार आहोत. जे सी आणि सी प्लस पेक्षा जावा हे कसं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी हे आपल्याला इंट्रोडक्शन मधून समजून जाईल. त्यानंतर पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत बघा, जावाचं इन्स्टॉलेशन, जेव्हीएमचं इन्स्टॉलेशन आपण यामध्ये पाहणार आहोत. जेडीके जेव्हीएमचं इन्स्टॉलेशन, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्स्टॉलेशनची प्रोसेस वगैरे या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगून देण्यात येईल. त्यानंतर आपण थर्ड पार्ट पाहणार आहोत बघा की जावा प्रोग्राम स्ट्रक्चर, जावाचा फर्स्ट प्रोग्राम आपण कसा रन करायचा जेडीके वरती. जेडीकेचं इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर पुढचे जावाचा जे स्ट्रक्चर आहे प्रोग्रामचं, ते प्रोग्राम स्ट्रक्चर तुम्हाला कसं द्यायचे हे पूर्ण आपण जावा प्रोग्राम स्ट्रक्चर मध्ये सांगणार आहोत. त्यानंतर डेटा टाइप सांगणार आहोत, जे डेटा टाइप आपल्याला जावा मध्ये इम्पॉर्टन्स आहेत. त्यानंतर आपण ऑपरेटर्स सांगणार आहोत, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट सांगणार आहोत. त्यानंतर आपण नंबर्स अँड स्ट्रिंग हा एक पार्ट यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मेथड्स, एक्सेप्शन हँडलिंग, तसंच उपच्या काही कन्सेप्ट पाहणार आहोत, ज्या उपच्या कन्सेप्ट आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग साठी इम्पॉर्टंट आहेत. जसं की तुमचं यामध्ये येतं इनहेरिटन्स, इनकॅप्सुलेशन, सबस्ट्रॅक्शन आणि मल्टी थ्रेडिंग. तर आपण या सिरीज मध्ये एक छोटासा पूर्ण कोर जावावरती एक छोटासा प्रोजेक्ट पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला रिअल टाइम ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा यूज करून कोर जावामध्ये प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा हे पूर्ण आपल्याला माहिती होईल. ठीक आहे. तर ह्या सिरीज मध्ये पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.